नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आम्ही कोकणी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। होळी शोधतायत। कोकणातलो माणूस जगाच्या पाठीवर खयो कसांदे। गणपतीक आणि होळीक तो कोकणातच गावतलो। कोकणातील हे दोन सण म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय। आणि हे सण येऊ घातले की कोकणातले सगळे गावकरी कोकणाबाहेर गेलेल्या चाकरमान्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात। शिमग्याचा सगळ्यात पहिला दिवस म्हणजे फागपंचमी। या दिवशी गावातील मंडळी आंब्याची आणि सुपारीची झाडं तोडून आणतात। होमात उभं करण्यासाठी आंब्याच्या फांद्या तोडण्याचं काम इथे सुरू आहे। कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला एक हळवा कोपरा। कोकणातील माणूस कामधंद्यासाठी किती लांब गेलेला असला तरी शिमग्यासाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात। जसा कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तसाच होळीच्या दरम्यान शिमगोत्सव। कोकणात होळीला शिमगा असं म्हटलं जातं। तसं कोकणात शिमगा पाहायला मिळतो तो खास करून रत्नागिरी जिल्ह्यात। पण या शिमग्याची प्रथा प्रत्येक गावानुसार वाड्यांनुसार वेगवेगळी असते। कुठे शिमगा 5 दिवसांचा असतो तर कुठे 12 दिवसांचा। कुठे वेगवेगळ्या परंपरा तर कुठे वेगवेगळ्या रीतीभाती, पण मजा मात्र एकसारखीच। होळीसाठी फांद्या तोडायला जाताना आणि तोडून आणताना सुद्धा त्या वाजत गाजत आणल्या जातात। खणून त्या तोडलेल्या फांद्या उभ्या केल्या जातात आणि त्याच्या बाजूला गवत रचून त्याची होळी केली जाते। साधारण पाहायला गेलं तर 10 ते 15 दिवस हा उत्सव चालतो। शिमगोत्सव हा फक्त महाराष्ट्रातील लोकांनाच माहितीचा नाहीये, तर हा उत्सव अख्ख्या जगभरात प्रसिद्ध झालेला आहे।
होळी उभी करून झाल्यावर होळीची विधिवत पूजा केली जाते. समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करून त्या जाळून त्याचं निर्दालन करणं हा होळी सणामागचा आणि शिमगोत्सवामागचा मुख्य हेतू असतो.